नमस्कार मंडळी, माझं नाव आहे विवेक ठाकूर. नमस्कार, माझं नाव आहे अभिषेक राणे आणि तुम्ही बघत आहात आपल्या सगळ्यांच्या चॅनल ज्याचं नाव आहे बोलूया बिंदास्त. तर दादूस पार्टी व्ह्यू आहे ना, तुम्हाला दिसते का नाही माहिती, पण टोरंटो डाऊनटाउन मध्ये बसलोय भाई. आमचे सगळ्यांची डीपी चेक केले, सीएन टॉवर पण आहे, टीटीबीटी डीपी चेक केले. डीपीला आता तो सगळीकडे डीपी, व्हॉट्सअप, फेसबुक. जो फोटो बघताय तो बघा इथे काढलाय. तर आज आम्ही परत तुम्हाला टोरंटो डाऊनटाउन मध्ये घेऊन आलो आहोत आपल्या एका दादा सोबत भेटायला. दादा काय सिटीजन? अरे भाई चांगला आहे, त्याच्याकडनं ऐकूया. सो आता आम्ही काही बोलत नाही, आपण डायरेक्ट दादालाच बोलूया. तो त्याचं सगळं इंट्रोडक्शन, तो कसा आला, कधी आला, काय करतो तो सगळं तुम्हाला सांगेल. पण आता डायरेक्ट दादाचं स्वागत करूया. तर निलेश दादा, वेलकम टू बोलूया बिंदास्त. नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय. माझं नाव आहे निलेश जाधव. तुम्ही रील्स बघितले असतील. आणि मला आता झालं आहे किती माहिती आहे का, ॲक्च्युली सप्टेंबरमध्येच मला 5 वर्ष झाले. 2019 सप्टेंबरला आलेलो मी. माझं असं पहिली गोष्ट तर मला कॅनडाला यायचंच नव्हतं. माझा PR लिटरली असा 2 महिने असंच पडलेला. आणि त्याच्या पाठी गोष्ट आहे, मी सांगतो तुम्हाला का. मी UK मध्ये मास्टर्स वगैरे केले. UK मास्टर्स केली तर मला 40 पॉईंट्स एक्स्ट्रा भेटले मास्टर्सचे. तर ते एक ॲडव्हान्टेज होतं. माझी 80% फॅमिली इथेच आहे, त्याच्यामुळे मी ते आलो. आता मी नसतं आलो. पहिली गोष्ट एवढा लांब आहे, 24 तास लागतात इंडियावरून यायला. UK मध्ये कसं सेंटरमध्ये बसलं का भाई, मुंबई टू गोवासारखी रात्री बसलं की सकाळी पोचतो आपण. पण कॅनडाच्या यायला पोचत नाही. तर माझा दुसरा एक मामे भाऊ, तो आला शिकायला इथे. तो हॅलिफॅक्समध्ये असतो, डेलहाउसी युनिव्हर्सिटीमध्ये. तो आला तर तो बोलला की दादा PR अप्लाय कर. आणि माझी मावशीची मुलगीसुद्धा, तेही सिटिझन्स वगैरे देते. ते बोलले अप्लाय कर. मी बोला हे चला करूया अप्लाय. त्या काळी माझं 2018 मध्ये स्कोर होता 475. आणखी माझे IELTS मध्ये पण चांगले आले. आणि माझा मास्टर्सचे 40 पॉईंट असल्यामुळे. आणि कट ऑफ त्यावेळी 439 होता. तर मी असं गणपती बाप्पा बसले समोर, असं फॉर्म भरलाय, दुसऱ्या दिवशी आलं माझं. आणि देवाच्या कृपेने, गणपती बाप्पाच्या कृपेने मी इथे आहे. तर त्यात काय आलं, तरीही तेव्हा मी अप्लाय केला ही IRCC एवढी स्लो आहे. इकडचे प्रोसिजर्स खूपच रिजिड आहेत. ठीक आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे गव्हर्नमेंट काम किती कसं काय चालतं. मी तेव्हा अप्लाय केलं. माझ्याबरोबर मुलांचे स्कोर कमी होते, म्हणजे ऑब्व्हियसली कट ऑफमध्ये आले तर त्यांचे 6 महिन्यात आलं. तेव्हा IRCCच्या याच्यावर टाईमलाईन असायचा की एवढं माहिती आहे 6 महिन्यात प्रोसेसिंग टाईम असं वगैरे आहे. माझं भाई टाईमलाईन ना ते संपून पुढे जातच नाहीये, म्हणजे अपडेटच नाहीये. मला 1 वर्ष लागलं. आणि नंतर माझा मेडिकल्स पण एक्सपायर झाला. कारण की माझे एक तर होते, तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे. माझा UKचा एक्सपिरियन्स होता, इंडियाचा पण एक्सपिरियन्स होता. त्यानंतर माझे IELTS स्कोर वगैरे होते. आणि ते मी सर्व टाकून सुद्धा ना, माझी फाईल टाकून 6 महिने झाले, अपडेटच येत नाही आहे. तर माझा जो मामे भाऊ आहे त्याला मी इकडचा रेप्रेझेंटेटिव्ह बनवलेला. तर त्या काही असं होतं की IRCCला तिथून कॉल करणं रात्रीचं खूपच महाग होत होतं. आणि ते वेटिंग टाईम जास्त होतं. पण जर तू इकडचा जर असेल ना कोणी आणि लोकल, तर त्याला ते कॉल बॅक करत होते. तर मी त्याला रॅप बनवला आणि मग त्याला कॉल केला त्यांनी, की ते बोलले की हां आता त्याला परत मेडिकल्स जावं लागेल. त्यांनी अपडेट दिलं असं 6-7 महिन्यानंतर. मी मेडिकल्स परत दिले. त्यानंतर 3 महिन्यानंतर त्याला मी परत विचारलं, भाई काय अपडेट आहे का सांग. आणि तू विचार नाही करणार, मी रात्रीचे 3:30 वाजता मुंबईत malaad 5D कसा एरिया आहे, तिथे जिनी ढोसानी चहा पित होतो. तितक्यात माझा भाऊ बोलला, अरे भाई तुझा PR आलाय. मी बोललो का बोलतो. मी बोललो ईमेल तर आला नाहीये. ते बोलतो ईमेल आलाय. मी बोललो चेक कर. मी स्पॅम बिम चेक केला, माझा ट्रॅश सुद्धा चेक केला, काहीच नाहीये मला. नंतर त्यांना विचारलं तू कुठे पाठवलंय. तर ते बोलले त्यांनी रोहनला पाठवलं, म्हणजे रेप्रेझेंटेटिव्हला. तर मला असं माहित नव्हतं की भाई मला पाठवतील. तेव्हा माहित पडलं की ते रेप्रेझेंटेटिव्हला पाठवतात. मग त्याला पाठवून 2 महिने झाले. 2 महिने ना ॲक्च्युली 3 आठवडे झाले आणि काहीतरी असे दिवस झाले. त्याच्या स्पॅममध्ये जाऊन होता असंच पडलेला. आणि PRचा ईमेल नॉर्मल ईमेल असतो. तुला वाटणारच नाही की भाई की एकदम IRCC वरून आला, तुला कचरा आहे. तुला असं खुश होतात काय, अरे भाई तुला वाटेल स्कॅम आहे. नशीब त्यांनी डिलीट नाही केला. तर तो असा पडला तिथे. तो अरे भाई तुझ्याकडे फक्त 2 दिवस आहे, जा आणि पासपोर्ट सबमिट कर. आणि जर मी नसता गेला माझा PR गेला असता.
कारण की ते टाइमलाईन देतात 1 महिना. तर दुसऱ्या दिवशी आलं सॅटर्डे संडे. मंडेला मी त्यावेळी कामाला होतो, कंपनीचं नाव नाही सांगणार, कारण की मी सिक मारली मंडेला. मी बोललो मरू दे, तेल लावत जाऊ दे, PR आलाय मी जाऊ दे. PR आला तरी मी विचार करतोय की कॉन्टम्प्लेट करतोय की जाऊ की नाही. आणि माझे पॉईंट्स ऑलरेडी एका वर्षा पहिलाच जात होते, पण एवढंच होतं की माझ्याकडे फायनान्शियली माझ्याकडे तेवढे फंड्स नव्हते दाखवायला, की तुम्हाला तेवढं दाखवावं लागतं. अप्रॉक्सिमेटली इंडियन रुपीजमध्ये 6-7 लाख दाखवावं लागतं. कारण की माझं ऑब्व्हियसली दुसऱ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट्स वगैरे केले जे पण आहे. तर असं होतं की भाई काय करायचं. आणि माझं असं होतं की मला UKलाच जायचं परत. UK आणि माझी मेजॉरिटी फ्रेंड्स UKमध्ये पण आहेत. मोस्टली असं होतं की माझा, जसं तुम्ही कित्येक लोकांनी बघितलं ती अमेरिकन ड्रीम बघितलेला, तसा माझा होता की इंग्लंडचा ड्रीम होता की मला UKमध्ये कॅनरी वॉर्फमध्ये आपला भगवा झेंडा लावायचा आहे. कॅनरी वॉर्फ म्हणजे बोलशील तर तिकडचं तू न्यूयॉर्क नाही आपलं हे वॉल स्ट्रीट. ओके तिकडची वॉल स्ट्रीट टाईप. मग तुझं इतकं UKशी संबंध, म्हणजे इतकं प्रेम आणि लगाव UKला का म्हणजे लोक बोलतील की यार माझे बाबा पण होते, त्यांनी 200 वर्ष राज्य केलं आणि तुला तिथेच जायचंय. एक म्हणजे होतं की मी एक फुटबॉल फॅन आहे. इंग्लिश प्रीमियर लीग सर्व जेही बघतात त्यांना UKला जायचंय. आणि एक मोठी गोष्ट जी मी इथे मिस करतो ती आहे की इंग्लिश कॉमेंट्री. जर तू ही फुटबॉल जरी बघितलास नाही ते, तर तुला कनेडियन चॅनल्स आहेत आणि ती इंग्लिशमध्ये तुला अरे भाई काय एक्साइटमेंट नाहीये, तो जो आनंद आहे ना तो नाहीये. तर UKचा कसा होता, माझा बेस्ट फ्रेंड जो आता तिथे आहे तो म्हणजे तो ब्रिटिश सिटीजन आहे. आणि आम्ही दोघांचं ड्रीम होतं. आम्ही कट्ट्यावर बसलेलो असं चहा आणि भजी खात होतो प्रिलियमच्या नंतर आमच्या 15वीच्या. तेव्हा विचार करत होतो की आयुष्यात करायचं काय. तेव्हा विचार केला की आम्ही दोघांनी UKलाच जायचं आहे. माझं एक आणखी मला लगाव होता, मला इंग्लिश लिटरेचरचं फार हे आहे, काय बोलतात, मला मराठीत शब्द नाही आहे, आवड आहे बरोबर. आणि दुसरी होतं की फुटबॉलमुळे प्लस UK असं होतं की हब होतं सेंटरमध्ये. पण आता UK सध्या कचरा झालेला आहे, कारण की इमिग्रेशन आणि काय बोलतात चोर चांबारी लय वाढलेत. तर त्याच्यामुळे तसं होतं. माझं पहिलं प्रेम म्हणजे UKच होतं. आणि आत्ताही जर तू बोलला ना कॅनडा माझं घर नाही आहे, माझं 3rd होम असेल. पहिला इंडिया, मुंबई, 2nd UK आणि 3रा कॅनडा. आणि पहिले ते युरोपियन युनियन मध्ये पण होते बरोबर. ते ब्रेक्झिटच्या नंतर पण. आणि मी जेव्हा गेलो तेव्हा ब्रेक्झिट वगैरे इनिशिएट झालं आणि त्याच्यामुळेच ब्रेक्झिट आणि माझी कंपनी विजा इश्यू नव्हती करत. तर मला मास्टर्स भेटली तिथे. मी कामसुद्धा करत होतो बरेच वर्ष आणि थोडीफार ब्रिटिश ॲक्सेंटसुद्धा आली. आणि ते मला कामाला आलं, कारण की माझी जर एक्सपिरियन्स नसतं, मास्टर्स नसते आणि जर माझे IELTSचे स्कोर चांगले नसते तर मला कॅनेडियन PR भेटलाच नसता. तू UKला कधी गेला आणि तिकडे काय केलं, कुठून मास्टर्स वगैरे काय केलं? तर मी गेलो 2009 मध्ये. तर तुम्ही त्याच्या हिशोबाने माझा म्हणजे वयाचा अंदाज लावू शकता. 2009 मध्ये म्हणजे तू नक्की काय कोणतं एज्युकेशन तेव्हा मी कसा मुंबईमध्ये कॉलेजमध्ये होतो आणि मी BCom केलेलं साधं. पण माझं असंच होतं की त्या काही मला विचार करत होतं की भाई करायचं काय, अपने को बनने का रायटर. पण घरी आहेत आपले फायटर, भाई हे याच्यात पैसा नाही आहे, ह्याच्यात पैसा नाही आहे, काहीच नाही. आणि मेन मिडल क्लास मेंटॅलिटी आपली, आणि गायडन्स देणारं कोणच नव्हतं. जे पण आहे आता तरी तुम्हाला YouTube वगैरे आहे, त्याला YouTube पण होतं, इन्स्टा वगैरे रील्स वगैरे होतच नव्हतं. इंस्टाग्राम पण एक्झिस्ट नव्हतं करत 2009 मध्ये. स्मार्टफोन्स एवढे होते पण नाही होते. माझ्याकडे आय थिंक माझ्याकडे Nokia 3310 होता त्या काळात. तो बेस्ट फोन आहे. किती आपण काय नव्हतं. तर 2009 मध्ये गेलो आणि मी लंडनमध्ये होतो. लंडन खूप एक्सपेन्सिव्ह आहे आणि लंडन कसं आहे की मुंबईसारखंच आहे की फास्ट आहे, ठीक आहे एकदम. आणि मी मुंबईत राहणारा, फास्ट पेस मला आवडतं. टोरंटो डाऊनटाऊन थोडाफार त्यासारखा आहे पण स्लो आहे, थोडंसं स्लो आहे, पण डाऊनटाऊन चांगलं आहे, बऱ्यापैकी आहे. पण कोविडच्या टायमाला खूपच तिथे असं गोस्ट टाऊन झालेलं हे जे होतं. मी गेलो 2009 मध्ये. मी ग्रेनेजमध्ये होतो, ठीक आहे. आणि त्यानंतर वर्क परमिटसुद्धा भेटलेलं. मी काम करत होतो. मी एक मार्केट रिसर्च कंपनीला काम करत होतो. मी होतो जवळपास 6-7 वर्ष. हां. पण मग तेच आहे
की आयुष्यात पुढे काय होणार आहे कोणाला माहिती नाही. विजा एक्सटेंड नाही होत आहे आणि आपल्याला इलिगली वगैरे राहायचं नाही आहे. कारण की आपल्याला पुढे करिअर आहे. आपल्या हातात आपण कला आहे. कलावंत माणूस कसाही मार्ग पाडतो. ठीक आहे. प्लस आपण एकदम फॅमिली ओरिएंटेड माणूस आहेत की आपल्याला हे सर्व फालतू तरीके कॉन्ट्रॅक्ट मॅरेजेस हे वगैरे खूप सारे होतात. असायला वगैरे हे सर कशाला भानगडीत पडायचं आहे. आपली मुंबई चांगली आहे, इंडिया चांगला आहे, त्यात थोडा एक्सपिरियन्स घ्या आणि परत या. तर मी तिथे आलो इंडियावाला, थोडं वर्ष काम केलं मी, बरेच वर्ष, आणि चांगल्या कंपनीला काम केलं, थोडा एक्सपिरियन्स गेन केला आणि मी ट्राय केला. तर मला ॲटलिस्ट 2 कंट्रीजचा एक्सपिरियन्स भेटला ना. आणि एक्सपिरियन्स भेटला आणि मी तरीही माझ्या कंपनी थ्रू चांगली टॉप बँक्स होती ती सुद्धा अमेरिकन टॉप 5 मधली एक बँक होती, तिथून ट्राय करत होतो UK जायला परत. पण कसं आहे ना, UK इंडियावरून हरेकला IJP हवे किंवा इंटरनल जॉब पोस्टिंग हवी बाहेरगावी. कारण की पैसे जास्त आहेत, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग चांगली आहे आणि लोकांचं असं आहे की माइंडसेट, अरे भाई मेरे को जाने का बाहेरगाव जाने का, मेरा लाईफ सेट हो जाएगा. पण असं नाही आहे. जो इथे राहतो किंवा बाहेर राहिला आहे त्यालाच माहिती आहे की कसं काय प्रोज अँड कॉन्स आहे, की काय चांगली गोष्ट आहेत, काय पॉझिटिव्ह आहेत, काय निगेटिव्ह आहेत. तर आता मी UK वरून आलो ना इथे, तर माझा माइंडसेट होता की भाई मला कुठलाही जॉब भेटला ना लिगली तर मी करेन. ॲज अ स्टार्ट मला माहिती आहे, कारण की ते एम्फेसिस देतील किंवा एम्फेसाइज करतील ह्याच्यावर कनेडियन एक्सपिरियन्सवर. भले इंटरनॅशनल एक्सपिरियन्स होता 2 कंट्रीजचा, पण तेच कुठल्याही छोट्या कंपनीला जॉईन केलं तर ते बोलतात कनेडियन एक्सपिरियन्स नाही, अनलेस तू अशी बँकला जॉईन करतोय जी म्हणजे ऑल ओव्हर द वर्ल्ड आहे. आणि कनेडियन बँकसुद्धा जर तुझा इंटरनॅशनल एक्सपिरियन्स असेल ते कन्सिडर करतात, नो डाऊट, की जो UKचा एक्सपिरियन्स आहे, तुझा इंडियाचा एक्सपिरियन्स आहे, पण त्याच फील्डमध्ये. आणि मी रिसर्च केला की हा जो आहे टोरंटो फायनान्शियल डिस्ट्रिक्ट आहे, जर तुम्ही ऑब्झर्व कराल तर इथे मोस्टली IT आणि बँकिंग जॉब्स असतात. ठीक आहे. रिअल इस्टेट तर आहे, पण त्याला मार्केट बनवायला वेळ लागतो. तर IT जॉब जर $200 भेटतात तर फायनान्सला 100 भेटतात, कारण की ITचा जास्त डिमांड आहे, निश फील्ड आहे. IT पण ब्रॉड आहे. ठीक आहे. मला आयडिया नाही येतात, पण माझे भाऊजी आहेत ते ITत आहेत, पण ते बोलतात की IT मध्ये सर्टिफिकेशन करावं लागतात, स्वतःला अपग्रेड करावं लागतात कुठल्याही ह्याच्यात. टेक्नॉलॉजी येतात. बँकिंगमध्ये पण सर्टिफिकेशन्स. मी सध्या आता ट्रेशरी सर्व्हिसेसमध्ये आहे एका अमेरिकन बँकमध्ये. ठीक आहे, म्हणजे ठीकठाक कमवते देवाची कृपेने, पण तेच आहे की मार्केट एवढा कम्पॅटिटिव्ह झाला आहे. कोविडच्या पहिला त्यांना लिटरली असं होतं की स्किल्ड लेबर भेटत नव्हतं. मी आसपास जायचो, इथे रेस्टॉरंट तिथे लिहायचं वेकेन्सी की स्टुडंट्स हवे आहेत, कारण की जे पण पार्ट टाईम जॉब चालतात ते सर्व स्टुडंट्सवर चालतात, फुल टाईम माणूस करूच नाही शकत. आणि एकदा जर तू इथे आला आहे PR वर, तर तुझं एक आहे की तू इंडियावर कम्पेअर नाही करू शकत. ठीक आहे, मी इंडियामध्ये चांगली नोकरी करत होतो, थोडीफार जे करत होतो, थोडे वर्ष चांगली करत होतो, पण माझी फॅमिली इथे असल्यामुळे ते बोलले ट्राय कर नॉर्थ अमेरिका ट्राय कर, बघ काय होईल. तर तसं झालं आणि मग मी बोललो चल ठीक आहे. मी माइंडसेट आलेलो की भाई करूया, आणि मी इथे पण स्क्रॅचपासून चालू केलं 2019 मध्ये. तर दादा, जसं तू बोलला की तू UK वरून मास्टर्स केली, जॉब पण केली, नंतर विजाचा काही इश्यू झाला तर तू रिटर्न गेला, राईट. आणि आज तू दादा कॅनडाचा सिटिझन आहे, आणि आता इकडे कॅनडामध्ये लोकांचा PR नाही होत किंवा वर्क परमिट एक्सपायर होतं, मग ते काय करतात, इलिगल होतात किंवा असायलम वगैरे घेतात. तर तुला कसं वाटलेलं UK सोडून जायला? तुझी ड्रीम कंट्री होती, राईट. बरोबर. मी तुला बोलतोय की सर्वांना वाईट वाटतं की भाई लिटरली माझं तर फुल ओम शांती ओमचा जो ह्याचा फिलिंग असतो ना, शाहरुख खान जेव्हा दीपिकाला दुसऱ्याबरोबर बघतो, ते एकदम फुल जीव चुरचुरलेला माझा. पण काय आहे की देवावर विश्वास ठेवायचा, आणि ठीक आहे, आपला देश आहे भाई, आपली मातृभूमी आहे, काही हरकत नाही, खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. माझं असं होतं की मला इलिगली पद्धतीने काहीच करायचं नाही आहे. तू विचार करतो UK 7-8 वर्ष राहिलं आहे आणि तू अकस्टम झालं आहे सर्व कल्चरबरोबर, सर्व भारी झालं आहे, तुझे मित्र, कारण की बालपणाचे मित्रसुद्धा कुठे जगाभर पसरलेले आहेत, आणि जे तुझे फ्रेंड्स आहेत तिकडचेच लोकल झाले आहेत, आणि माझा बेस्ट फ्रेंड. आणि विचार कर, तुझा बेस्ट फ्रेंड, दोघं तुम्ही एकत्र जर्नी चालू केली. ठीक आहे, एकत्र चालू केली म्हणजे तुम्ही 12वीपासून एकत्र आहे, सर्व डिसिजन्स एकत्र घेतात, आणि तो तिथे राहतो आणि तुला यावं लागतं इंडियाला. तर लिटरली म्हणजे असं होतं की भाई रडावं असं वाटलेलं. पण कसं होतं की मी बोललो ठीक आहे, काही हरकत नाही. आणि माझे फ्रेंड जेवढे चांगले होते
त्यांनी मी जातानाही मला आयपॅड मिनी त्या टायमाला गिफ्ट केलेला आणि ब्रिटनच्या फ्लॅगवर पूर्ण सर्वांनी साईन वगैरे करून इंग्लंडच्या हे दिलेलं. मी तो झेंडा घरीसुद्धा लावलेला. माझ्या बाबाला काढते इथे फक्त शिवसेनेचा झेंडा लागला पाहिजे. तर कसं आहे, मलासुद्धा लोकांनी ऑफर केले की कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कर मुलीबरोबर किंवा काहीतरी हे कर. आणि तेव्हा युरोपियन युनियन होता, ठीक आहे. तर युरोपियन मुलीबरोबर ईस्ट युरोपियनबरोबर इझी आहेत. पण आपला कसं आहे भाई की नाही, आपलं कसं आहे की आपण झुकता नाही आहे और किसी के सामने थुकता नाही आहे. तर तसं आहे. मी बोललो जे पण करायचं आपण लिगली करूया. मी आलो इंडियाला, थोडंफार एक्सपिरियन्स घेतलं. मी ट्राय करत होतो परत UK ला जायला थ्रू कंपनी. काय होतं ना, जर तू इलिगली करशील ना, पहिली गोष्ट तर तू चुकीचं करतोय आणि मग तू लपून काय राहायचं यार. स्वतःच्या देशात तू राजासारखा राहशील की दुसऱ्याच्या देशात भिकारीसारखी राहशील. ते डंकी विंकी मारून येतात ते काय अर्थ नाही आहे. पण त्यांना काय, ज्यांना लाईफमध्ये काहीच नाही आहे गमवायला ते करू शकतात. त्यांना लूज करायला काहीच नाही आहे. आता ज्याचं बाई इंडियामध्ये किंवा कुठेही गाव खेडेगावात काहीच नाही आहे, त्याचं शिक्षण नाही आहे, काहीच नाही आहे, तो बोलला ठीक आहे भाई बाहेर जातो, माझी लाईफ सेट होईल. असं पण मारायचं आहे, तसं पण मारायचं आहे. पण आपण कसं आहे, आपल्याला शिक्षण आहे चांगली की म्हणजे एज्युकेशन आहे, क्वालिफिकेशन्स आहेत आणि एक्सपिरियन्स घेऊन नंतर ऑपॉर्च्युनिटीज येतातच येतात. तेच आहे माझं म्हणणं, तेच आहे 3 इडियट्सचा डायलॉग भाई की सक्सेस के पीछे मत भागो, एक्सिलेंट बनो, एक्सिलेंसी के पीछे जाओ, सक्सेस झक मार के आएगी तेरे पास. तर तेच झालं. आणि तेव्हा मला आलं PRचं ऑपॉर्च्युनिटी. मी आलो इथे आणि मी तुला खरं बोलतो ना, कॅनडा लिटरली किंवा टॉरंटो UKच्या कंपॅरिझनमध्ये काहीच नाही आहे. म्हणजे 30-40% असेल. पण कसं आहे की ठीक आहे, आपण जिथे जातो तिथे आपल्याला इतिहास घडवावं लागतं. आणि माझं हेच आहे की जे पण करता तुम्ही लिगली करा. तुम्ही वर्क परमिट तुमचं होत नाही आहे एक्सटेंड, PR होत नाही आहे एक्सटेंड किंवा तुमचं दुसरं काही अमुक होत नाही आहे, ठीक आहे, कुछ नाही आहे. तुम्ही नो डाऊट की खूप म्हणजे एकदम हार्ट ब्रेकिंग हे सिच्युएशन आहे. कारण की आपण एवढे इन्व्हेस्ट करतो आणि आपल्या स्टुडंट्स लोकांना खूप डिफिकल्ट आहे मान्य. पण स्काय इज नॉट द लिमिट किंवा दॅट्स नॉट द एंड ऑफ द वर्ल्ड. ठीक आहे, तुम्ही त्याच्या बियॉन्ड विचार करा. किती लोक जे गेलेत इंडियाला, आता त्यांचं ॲक्च्युली एवढं भारी झालं लाईफ, ठीक आहे, खूपच भारी झाली आहे लाईफ. उद्या जर मला कोण बोललं इंडियाला जायचं, मी जाईन, मला काही हरकत नाही. मला आत्ताही बोललं तर मी जाईन. मुंबई भारी आहे. माझं फक्त 80% फॅमिली आहे, त्याच्यामुळे इथे राहिलो मी. माझी मुंबईला आता कोण म्हणजे कझन्स खूपच कमी आहेत. फक्त आईबाबा मुंबईला राहतात, त्याच्यामुळे इथे आहेत आणि आईबाबा व्हिजिट करत असतात इथे. आता माझं राहायचं काहीच तिथे हेतू नाही आहे. मग तू मुंबईतला मूळचा कुठचा आणि मुंबईत म्हणजे तुझं लहानपण किंवा आपण म्हणतो तर तुझं आता तू तरी किती वर्ष इंडियाच्या बाहेर आहेस? मी जवळपास आता इंडियाच्या 12-13 वर्ष 12-13 वर्ष. आणि तरी तू ॲटलिस्ट 20-25 वर्ष इंडियात लहानाचा मोठा झालास. सो ते इंडिया आणि ते दिवस कसे होते आणि तू काय मिस करतोयस आता त्याबद्दल? पाय त्या टायमाला कसं होतं ना की असं होतं की इंडियाचा इन्फ्रा एवढा ठीक नव्हता. होतं नो डाऊट, आणि आपल्याकडे सर्व टॅलेंट वगैरे आहेत. टेक्नॉलॉजी आपली इंडियावरूनच येते सर्व जे पण आहे. पण मी सर्वात मोठी गोष्ट आहे इंडियामध्ये इथे काय मिस करतो, 2 लोकांना लय मिस करतो भाई. एक आहे माझा इस्त्रीवाला, जो सकाळी एकदम कडक इस्त्री मारायचा, ते 2 दिवस राहते इथे, सकाळी मलाच उठून इस्त्री मारावं लागते. आणि दुसरी गोष्ट माहिती आहे का, नाक्यावर गेलो ना की 10-15 लोक तरी भेटतात. तिथे नाक्यावर जाऊन एक चहा जरी पियालो ना मी कट्ट्यावर बसून, ते खूप मिस करतो, तो वाईब जो आहे. ठीक आहे, इथे कोण कुत्रा बाजूला राहतो आपल्याला माहीत नाही. इथे नाक्यावर बोललो तर भाई कोण नाही, तुला एकाच कोणतरी कोण नाही भेटणार. तिथे दंड्यावर गेला ते होमलेस भेटतील, ते नो डाऊट, पण इथे नाक्यावर कोण नाही भेटणार तुला. आणि आत्ता जी मुंबई चेंज झाली की खूप बरेच काय चेंजेस झाले आहेत भाई. आपलं मेट्रो वगैरे येतं आहे, नो डाऊट की जनसंख्या वाढली आहे. प्लस म्हणजे त्या टायमाला मला वायफाय इझिली ॲक्सेसेबल नव्हता, इंटरनेट. कोणाकडे कम्प्युटर असणं हे खूप मोठा प्रिव्हिलेज होता त्या काही. माझ्याकडे कम्प्युटर्स नव्हता, आम्ही सायबर कॅफेला जायचो त्या टायमाला. आता लोकांना तू विचारशील सायबर कॅफे, तर ते बोलते काय सायबर कॅफे काय, काहीच नाही आहे. तर तसं आहे. तर मुंबईमध्ये खूप सारी सुधारणा झाल्यात, पण ते पण आहे की सुधारणामुळे थोडं प्रदूषण पण वाढलं आहे, कारण की कन्स्ट्रक्शन आहे सर्व इथे हे वगैरे. तर तेच माझं चेंज. आणि मी मूळ गाव तू बोलशील तर माझ्या बाबांचं पण जन्म मुंबईतलं आहे,
माझं पण जन्म मुंबईतलं आहे, आईचं पण जन्म मुंबईतलं आहे. आम्ही आहेत कोकणातले. ठीक आहे. आमचं मुक्काम पोस्ट टोल, तालुका महाड, जिल्हा रायगड. तर असं आहे की माझं पूर्ण लहानपण गेलं आहे बंबई 70, कुर्ला वेस्ट. ज्याचं कुर्ला बोललं तर नाव लोकांना असं वाटतं की बाय छपरी विपरी आहे, लेकिन त्यांना माहीत नाही की कुर्ला वेस्ट में से बहुत सारे टॅलेंट आहे. खूप काय टॅलेंटेड लोक आहेत अजूनही. तर आणि मी जिथे राहायचो कॅथलिक एरियामध्ये राहायचो. मेजॉरिटी माझे मित्र जे आहेत कॅथलिक आहेत. तर ते एक कारण आहे, त्याच्यामुळे माझी मराठी स्पष्ट नाही आहे. नाही पण तरी खूप आमच्यापेक्षा बरीच म्हणतोस तू मराठी. आणि तू जे आज काय केलंयस ना भाई, नाही ते ऍक्च्युली की एकच आहे की आपल्या लोकांना कळलं पाहिजे. पहिली एकदम मूळ गोष्ट आहे की आपण करू शकतो. आमचं आज ऍक्च्युली हे आम्ही पहिल्यांदा पण ट्राय केलं की एका दिवसात 2 एपिसोड करायचे, आणि दोन्ही एपिसोड आमचे असे झालेत ना की तुम्ही एक स्वप्न बघितलेलं आणि तुम्ही ते जगताय. राईट. ती बरोबर. आणि माझ्यासाठी आता तुम्ही बोला सिटीजन आहे, अरे किती लोकांचं ड्रीम आहे. नो डाऊट एक कोट आहे ना, एव्हरी मोमेंट यू लिव्हिंग समबडी एल्सेस ड्रीम. मी खूप म्हणजे तेच बोलतोय ना, ग्रेटफुल आहे. आणि माझे फॅमिली प्लस देवाची कृपा मी जिथे आहे तिथे आहे. पण मी जे एन्व्हिजन केलेला त्या काळी तो त्या टायमाला आला नाही. मला जे UKचं ड्रीम होतं ते नाही भेटलं मला. पण आज असं वाटतं की काहीच नाही केलं लाईफमध्ये. ठीक आहे. तुम्ही उद्या असं आत्ता सध्या तुमचं ड्रीम असेल की भाई तुम्हाला हे घ्यायचं आहे, सिटिझनशिप किंवा काही सेटल व्हायचं आहे, किंवा फॉर एक्झाम्पल एक गाडी घ्यायचं आहे. पण नंतर ते अचीव केल्यावर तुम्हाला असं अरे काहीच नाही आहे. तर तेच आहे की आपले हे जे आहेत वॉन्ट्स वाढत जातात, आणि ड्रीम्स त्यासाठी की असले पाहिजेत. म्हणजे ग्रीडी नाही, पण एक बोलतात की एक पर्पस असला पाहिजे. अपवर्ड्स अँड ऑनवर्ड्स. येस, समथिंग टू लुक फॉरवर्ड फॉर. आता उद्या तुम्हाला विचारशील मला काय करायचं आहे, तर मे बी तुमच्यासाठी ते खूप मोठं असेल. पण माझं असं आहे की भाई आता एक सध्या गाडी आहे. ठीक आहे. गाडीची गरजच नव्हती मला, कारण की मी डाऊनटाऊनमध्ये राहतो, सर्व ॲक्सेसिबल आहे. मी जिथे राहतो एकदम सेंटर पॉईंट आहे. मला नॉर्थला जायचं आहे, म्हणजे टोरंटोच्या नॉर्थला किंवा इथे जायचं, सर्व ॲक्सेसिबल आहे. माझं ऑफिसही 25 मिनटं चालत आहे. पण आईबाबांसाठी गाडी घेतलेली, आणि गाडी घेणं म्हणजे ती लायबिलिटी येते, कारण की त्यांचा इन्शुरन्स येतो, पार्किंग येतो, प्लस गाडीचा EMI येतो. आणि ते पण आहे की काही लोक गाडी घेत नाही, कारण की मग त्यांना घराला क्रेडिट चेक खालती जातो, डाऊन होतो. तर आज जर माझं असं आहे की भाई पुढे गेलं की मी बोलेन की अजूनही मी घर नाही घेतलेलं आहे ते, आणि घर घेणं खूप डिफिकल्ट आहे. तर तुम्ही बोलाल की अरे माझं ड्रीम काय आहे, पुढे अजून काय असेल, की ठीक आहे एक स्वतःचं घर भेटलं तर चांगलीच गोष्ट होईल, बघूया. पण एकट्याने घेणं घर डिफिकल्ट आहे. सध्या तर मार्केट एकदम विचित्र आहे. ही सिंगल माणसाची तर परिस्थिती तुम्हाला माहितीच आहे. एकटा जीव सदाशिव. प्रोफाईल आहे हो डिस्क्रिप्शन मध्ये. सिटीजन नाही एवढं. अरे बस सिटीजन काय असं म्हणजे स्टेटसनी काही आपल्याला रिलेशनशिप बनत नाही. ठीक आहे. आपण जसं आहे त्याच्यावर डिपेंड करता. ते तर आहे ना, किती लोक इंडियामध्ये असं अरे भाई तो तिथे PR आहे, अरे किती, आणि कुठल्या आपल्या इंडियामधल्या कुठल्या गावी पण होतात असे गावात की असं खूप बरेच होतात की भाई PR आहे, सीधा लग्न करून टाका. अरे पण मी कसं आहे ते कोणाला माहीतच नाही आहे. ठीक आहे. माणसाला जर मग हे तर काय झालं, बिझनेस डील झालं. तू का आणतोय PR आणतोय, तू का आणतोय सिटिझनशिप आणतोय, लग्न करून वगैरे पण येतात. अरे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वगैरे करतात ना ते. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज का कारण की त्यांना सेटल व्हायचं आहे. पण आपण कसं आहे की भाई हिम्मत को किंमत आहे. मी उद्या कुठलाही जर एक साधी जर अशी मुलगी असेल किंवा म्हणजे तुला आवडते किंवा चांगली असेल, मी हे नाही बघणार ना PR आहे काय. ठीक आहे. बेसिक एज्युकेशन वगैरे आहे ते आपण सर्व बघतोच, ते कम्पॅटेबिलिटी वगैरे बघतो. पण हे सर्व PR आणि स्टेटस बघून तर नाती जुळत नाही, आणि ती टिकणार पण नाही. ते टिकत नाही. आणि इथे होतात अशी लोक गावाकडची येतात आणि ते असं काय करतात, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करतात. तो PR आहे, भाई कझन बिझनमध्ये करून टाकतात ते. आणि नंतर काय होतात, मुलगी जाते दुसऱ्याकडे. आणि तुम्ही असं पाहिलं असेल की एखादी मुलीला कॅनडाला पाठवतात ते लग्न करून, आणि मुलगी मग इथे येते, तिला फ्रीडम भेटते, तिथे अजून बघते, आणि मग डिवोर्स केसेस वाढतात. अशा हे म्हणजे अगेन खूप रेअर आहे असे चान्सेस, 1% किंवा 2%, पण ते आहे. मग आता तुझं
परत काही इंडियाला यायचा विचार? आता तू जसं बोललायस की जर तुला ऑफकोर्स सर, मला इंडियामध्ये चांगला जर जॉब भेटला ठीक आहे तर मी इंडियालाच राहीन. मला असं काही नाही आहे की मी इथे, तर लोक आता विचारतील अरे मग तू इथे का राहतोय. मी तुम्हाला बोललो की माझी फॅमिली आहे त्याच्यामुळे राहतो इथे. आणि असं काय मोठी नवल नाही आहे मला की अरे मी कॅनडात राहतोय. माझे पाय अजूनही जमिनीवर आहेत. आणि असं नाही आहे की लोक बोलतात की अरे कॅनडाला किंवा US सिटीजनला की मोठी अचीवमेंट आहे. मला तर नाही वाटत. ठीक आहे, कारण की कोणीही बनू शकतो आहे. त्यात काही मोठी गर्वाची बातमी नाही आहे. माझं कसं आहे की इंडियामध्ये नो डाऊट, कारण की माझे आई बाबा आहेत. आता ते होतात थोडे वरिष्ठ, तर त्यांची देखभाल करायला, कारण की इकडचं हेल्थकेअर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की एवढं चांगला नाही आहे. नो डाऊट डॉक्टर्स खूप चांगले आहेत. माझा एक्सपिरियन्स राहिला आहे. मी आताच विमेन्स कॉलेज हॉस्पिटलमध्ये गेलो. डॉक्टर्स खूप भारी आहेत आणि एवढे प्रेमळ, स्टाफ वगैरे खूप रिस्पेक्ट करतात, जे आपल्याला इंडियामध्ये एवढे रिस्पेक्ट नसेल भेटत डॉक्टर्सकडनं. पण प्रॉब्लेम काय आहे की ती अपॉइंटमेंट भेटणं खूप डिफिकल्ट होतं. फॅमिली डॉक्टरकडनं तुम्हाला जर एका डमॅटचं अपॉइंटमेंट भेटायला मला जवळपास 6 महिने लागलेले. पण तेच जर मी इंडियामध्ये गेलो, मी घेतले पैसे या प्रायव्हेट डॉक्टर्स, ठीक आहे, कारण की हेल्थकेअर फ्री आहे सिटीजन आणि PR ला. पण आज माझे आई बाबा व्हिजिट करतात, त्यांच्यासाठी खूपच अवघड आहे अनलेस ते PR होतील. पण PR जरी झाले, पॅरेंटल PRची लॉटरी निघते आणि PR जरी झालं तर आय डाऊट त्यांना ही थंडी झेपेल. आणि त्याच्यामुळे माझं असं आहे की भाई इंडिया ठीक आहे. नो डाऊट प्रोज अँड कॉन्स आहेत इंडियाचे. आपल्याला पण माहिती आहे की वर्क कल्चर इंडियाचं कसं आहे. ठीक आहे, इंडियामध्ये मायक्रो मॅनेजमेंट खूप होते. डिपेंड करतं कुठल्या कंपनीमध्ये काम करताय तुम्ही, काय कसं आहे. तर असं नाही आहे मी की इंडिया वाईट आहे, कॅनडा भारी आहे, कॅनडा वाईट आहे, इंडिया भारी आहे. इंडियाचे पण पॉझिटिव्ज आहेत, इंडियाचे पण नेगेटिव्ज आहेत, कॅनडाचे पण पॉझिटिव्ह, कॅनडाचे पण नेगेटिव्ह आहेत. ज्याला जसं वाटतंय तसं ते राहतात. आता किती लोक इंडियाला पण जातात सिटिझनशिप घेऊन, कारण की ते खुश आहेत किंवा ठीक आहे आपलं सही आहे. आता तू बोल, मी 1 महिना इंडियावरून काम केलं ना, एवढं भारी वाटत होतं. नाईट शिफ्ट करत होतो मी. ब्रेकमध्ये जायचो, आपली सायकलवरची इडली खायचो रात्रीच्या 2 वाजता आणि कॉफी प्यायचं. तेच एक्सपिरियन्स मला कॅनडामध्ये भेटेल का? अरे ते 10 वाजता सर्व बंद होतं. 10 काय 7 वाजता बंद होतं. ते पण तू $10 इंडियामध्ये किती खाणार? काय बोलतो? तिथे $10 काय भेटेल भाई? ते पण आहे की मुंबई तेवढी लाईव्हली आहे आणि 24 तास राईट. तेच म्हणतात ना, दुसऱ्या सिटीज मध्ये आहे का आपल्याला माहित नाही. आपण तेच बोलतो, मुंबईत कोण उपाशी झोपत नाही. तर दादा, तू कॅनडामध्ये काय जॉब काय करतो? जरा डिटेलमध्ये काय सांग आपल्याला. मी इन्व्हेस्टमेंट बँकिंग ऑपरेशन्समध्ये. मी ट्रेड वगैरे नाही करत, कारण की माझ्याकडे ऑब्व्हियसली लायसन्स नाही आहे आणि माझ्याकडे तेवढा नॉलेज आणि एक्सपिरियन्ससुद्धा नाही आहे, कारण की ट्रेडिंगसाठी तुला खूप एक्सेप्शनल व्हावं लागतात. तर वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीटमध्ये जसे असतात तसे मी ट्रेडर्स बघतो माझ्यासमोर, पण मी त्यांचा सपोर्ट आहे. ठीक आहे, मी ऑपरेशन्समध्ये आहे. तर मी आहे ट्रेजरी ऑपरेशन्स. तर आम्ही काय करतो, जे अमेरिकन बँक आहे, बँकचं नाव नाही घेणार, मी मोस्टली CAD आणि USDमध्ये डील करतो. तर जी लिक्विड कॅश आहे मी रिव्हॉल्व करतो आपल्या एका बँकेत, ज्या बँकेत आहे खाली कनेडियन मार्केटसाठी, ताकी ते पैसे वापरून ते ट्रेड करू शकतात मार्केटवर. ठीक आहे, की आम्हाला एवढे पैसे पाहिजेत की बाबा ट्रेड करायला. आणि जसे आमच्या बँकेचे बरेच काय बँक अकाउंट्स आहेत USD, CAD वगैरे, ते आम्ही बघतो की ते ओव्हरड्राफ्ट नाही केले पाहिजे, कारण की त्याचे ओव्हरड्राफ्ट फीस खूप जास्त आहेत. आणि मी जे बोलतो ते मिलियन्स अँड बिलियन्समध्ये आहेत. मी आयुष्यात कधी बिलियन्स नव्हते बघितले, पण मी बघितलेत, म्हणजे हातात नाही पण नंबर्स. ते असे वाचताही तुम्हाला कळत नाही, तेव्हा माहीत पडतं हो त्यात 9 zeros आहेत, अच्छा हो. तर ते मी करतो. आणि फॉरेन एक्सचेंज वगैरे पण. तर म्हणजे तेच ऑब्व्हियसली ते हाय लेवलवर, आणि हे सर्व कॉर्पोरेट इन्व्हेस्टमेंट बँकिंग आहे, तर कॉर्पोरेट लेवलवर होतं, रिटेल नाही, कारण की अमेरिकन बँक्स कॅनडामध्ये नाही आहेत. आणि इथे एक आहे की तेच आहे ना, ह्यांची मोनोपॉली आहे, तर कनेडियन बँक्स अमेरिकन बँक्सला एंटर करायला देत नाही. तर कनेडियन बँक्स कसं आहे की इथे 5 बँक्स आहेत. तर तुला जेही अमेरिकन बँकचं पण असेल इथे, छोटंसं आहे ऑपरेशन्स. माझ्या कंपनीचं पूर्ण कॅनडामध्ये 600 एम्प्लॉईज आहेत. तर मी ते करतो. आणि मला फ्युचरमध्ये ट्रेझरर बनायचं आहे, म्हणजे की खजिनदार ज्याला आपण मराठीत म्हणतो. पण खूप पैसे आणि त्यात खूप जबाबदारी आहे की, तर मला थोडेफार सर्टिफिकेशन्स आणि एक्सपिरियन्स घ्यावं लागेल. तर मग मी पूर्ण माझ्या बँकेचं कॅनडाचं जो पण आहेत कॅश, USD आणि CAD,
ते मी रिव्हॉल्व करेन. सध्या तर मी त्यांना हेल्प करतो, सपोर्ट आहे. तर मी सिनियर ॲनालिस्ट आहे आणि तेच करतो मी. तर बघूया आता पुढे काय होतं. आणि जर तुमच्यात ना कोणाला या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे, सो तुम्ही दादाला आम्ही त्याचं लिंक्डइन आणि इंस्टाग्राम आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकू. सो तुम्ही त्याला इंस्टाग्रामवरती DM शूट करा किंवा लिंक्डइन वरतीही तुम्ही त्याला टेक्स्ट करू आणि शकता. कमेंट पण करा या व्हिडिओ खाली. हो, दादा so रिप्लाय दादा करेल. की माझं असंच आहे की बोलणं लोकांना जे नवीन येतात आणि ज्यांना इथे म्हणजे ग्रो करायचं आहे किंवा एस्पायर व्हायचं आहे कॅनडामध्ये, की एटिकेट्स जे आहेत ते आपल्याला माहीत नसतात कुठले तर कल्चरल बॅरियर्स असतात बरेच काय. ते जाणून घ्या, ठीक आहे. आणि इथे एक्सपिरियन्स घ्या. मेन तर जरी इंडियाचा एक्सपिरियन्स असेल चालेल, ठीक आहे, पण इथे जरी तुम्हाला आला तर थोडं एम्फसाइज करा कॅनेडियन एक्सपिरियन्सवर आणि थोडेफार सर्टिफिकेशन्स करा. पण असे सर्टिफिकेशन करा, रँडमली नका करू, जे पण तुमच्या फील्ड रिलेटेड आहे. आता मी माझ्या फील्डबद्दलच बोलू शकतो, त्या फील्ड रिलेटेड करा. प्लस नेटवर्किंग की आहे, नेटवर्किंग की आहे. एकदम राईट जागेवर राईट ठिकाणी असणं खूप महत्त्वाचं आहे. रेंट्सनी खूप काही कामं होतात. तेच खरं ना, आमचा मेन मोटिवेशन आणि आमचा मेन गोल आहे तो. सॉफ्ट स्किल्सवर प्लीज सॉफ्टवेअर स्किल्सवर काम करा. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही समजा इथे आहात, कॉर्पोरेट्समध्ये जातो, ठीक आहे, तर स्मॉल टॉक्स करणं, एलिव्हेटरमध्ये कसं राहणं, कसं बिहेव करणं. आणि किती लोकांना हे सुद्धा नाही माहिती आहे की इथे कॉर्पोरेट्समध्ये नो सेंट पॉलिसीसुद्धा असते, की तुम्ही स्ट्रॉंग परफ्युम्स वापरू नाही शकत. तर कारण की कुणाकुणाला ॲलर्जीज असतात, ठीक आहे, तर ते ॲलर्जिक असतात, त्याच्याबद्दल हे ठेवा. प्लस तुम्ही जर घरी जेवण वगैरे बनवता ना, तर त्याचा वास येतो तडक्या बिडक्याचा, तर ते जरा सांभाळून राहा. कारण की आपण बाहेर जातो, लोकांना ती स्पाइस आणि इंडियन म्हणजे काय बोलतात इंडियन ह्याचा वास ना जमत नाही. तर ते थोडं हे सर्व बेसिक आहे यार, ग्रूमिंग हे वगैरे. तर हे सॉफ्ट स्किल्सवर थोडं काम करा, बाकी काही नाही आहे. बाकी तर सर्व प्रयत्न आणि देवावर विश्वास ठेवा, सर्व होणार. हे 2 शब्द बोलून मी माझं पॉडकास्ट पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही व्हिडिओ लाईक शेअर करा, कमेंट करा आणि तेवढे बटन असतील ना सगळी ती दाबा भावा. आणि बिंदास. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, ते जसं दादा बोलला की तुम्ही प्रयत्न करा. तुम्हाला जिथे जेव्हा जायचं आहे, जिथे जेव्हा पोचायचं आहे, तुम्ही पोचणार. राईट. आणि तुम्ही आमच्या ह्या चॅनलला पण खूप जागेवर पोचवताय, त्यासाठी पोचवत आहात आणि असेच पोचवत राहा. कारण आम्ही असे नवीन गेस्ट मग तुमच्या समोर आणतच राहू, कारण आम्हाला पण तुमच्यामुळे मोटिवेशन येतं. आम्ही पण खूप गोष्टी सगळं करून आम्हाला पण शिकायला मिळतं. सो तुमचं खरं मनापासून धन्यवाद की आम्हाला असे लोक, असे दादा, आपले असे जे कोणी आहेत बघा, आपले मराठी लोक कुठे काय पोझिशन्स वरती काम करतात, हे आम्हाला नव्हतं माहिती. आणि हे आमच्यामुळे तुम्हाला कळतंय. आणि तुम्ही जे पाहता आणि तुम्ही जो आम्हाला सपोर्ट करता, त्याच्यामुळे आम्हाला पण अशा लोकांना भेटायला मिळतं. सो तुम्ही असंच प्रेम, आशीर्वाद तुमचा कायम ठेवा आमच्यासोबत. आणि आम्ही नक्की अजून पण ह्यापेक्षा भारी लोक आणायचा प्रयत्न करतोच आणि येत आहेत. आम्हाला पण आमचं पण आहेत की बघ की असं वाढतच जात आहे ते. सो त्यासाठी खूप पहिलं धन्यवाद. आणि हेच आमचं एक मागणं असेल तुमच्याकडे. आणि दादाचा पण थँक्यू की दादा तू टाइम काढून. नाही, आपली माती, आपली माणसं, यांच्यासाठी भाई काही पण. तुला माहिती आहे मेन कसं आहे की आपल्या मराठी माणसात युनिटी नाही आहे असं मला वाटतंय. तर माझं असं आहे की भाई मराठी माणसांना प्राधान्य दिलं पाहिजे, मराठी माणसांनीच. आणि मराठी माणसांनी सपोर्ट केलं पाहिजे एकमेकांना, वरती आणलंच पाहिजे. कारण की मराठी भाई म्हणजे सर्व टॅलेंटेड, इतिहास घडवणारे आपण आहे. पण आज आपण कुठेच आपलं नाव घेत नाही कोणी. तर आपण आपल्या माणसांना सपोर्ट केलंच पाहिजे. आणि मला तर फार गर्व वाटतं की जेव्हा मी कुठल्या मराठी माणसांना भेटतो ना बाहेरगावी, मी तर असं वाटतं की मराठीतच बोलावं. पण काही लोक असतात की त्यांना नाही बोलायचं. तर माझा तर खूप अभिमान वाटतं की कुठेही मराठी माणसं वाटतं की ॲटलिस्ट 2 गोष्ट बोलावी की किंवा नाव काय, गाव काय, खूप भारी वाटतं. तेच ते. आणि आमचा हा मेन गोल होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तू जसं बोललास की आपण सो आम्ही एक मीटअप पण प्लॅन करतोय मराठी लोकांचा. सो आपण सगळे भेटू, सगळे म्हणजे अंडर द वन रूफ. जर खूप लोक एकत्र भेटतील, मज्जा येईल. कनेक्शन जसं तू बोलला, रेफरन्सेस, कनेक्शन्स वाढतील आपल्या मराठी लोकांची. न्यू कमर्स आहात,
मोठ्यातल्या मोठ्या पोस्टमध्ये तुम्ही जर न्यू कमर्सला हेल्प करत असाल किंवा कधी कधी असंही होतं की न्यू कमर पण हेल्प करून जातो कारण आपल्याला कोणाचे कनेक्शन कुठे लागतील ना सांगू नाही शकत. अरे किती कनेक्शन्स काम येतात तुला माहिती आहे का कधी. आणि एवढा स्मॉल वर्ल्ड आहे आणि माझं तर एकच आहे की भाई मदत करा. कारण की हे तेच आहे की भाई एक सर्कल आहे, कर्म आहे की जे आज चांगला कराल तर तुझं पण चांगलं होणार आहे. So, आम्ही पण तेच करतोय आणि आमचं पण चांगलंच कर्म आम्हालाच परत हे मिळतंय. सो खूप धन्यवाद. हा पॉडकास्ट आपण इथेच संपूया दादूस. नक्की नक्की. टोरंटो डाऊनटाउन खूप हे झालं. फक्त टी शर्ट बदललेत गाईज, दिवस सेम आहे. सो तुम्ही हा आपला सगळ्यांचा चॅनल आहे, असंच प्रेम देत राहा ज्याचं नाव आहे बोलूया बिंदास्त.